काय झालं रे बाबा? काय झालं ते रात्री चॅटिंग पाहिली ना माझ्या बायकोने. अरे बापरे, मग आता? मग आता हुसकून द्यायला मला घरातून. आता काय करायचं? कधी बघितलं ते? रात्री. अरे देवा देवा देवा, मग आता? आता हुसकून द्यायला आता काय अरे तू डिलीट करायची ना बाबा. मग लक्षात नाही ना राहिलं माझ्या. आता मग काय जास्त भांडण झाले का? आणि मग हुसकून द्यायला मला पैसे काढून घेतले सगळं, फक्त मोबाईल द्याला. अरे देवा देवा देवा, तरी म्हटलं तुम्हाला एवढं अर्जंट का बरं इथं बोलवलंय? माझ्या लक्षातच येत नव्हतं तू का बरं इथं बोलवलंय मला. आता तुझ्या संगत राहणं लागेल मला. आता ए बाबा माझ्या सोबत नाही, कारण माझा नवरा अधून मधून महिना 15 दिवसातून घरी येत आता मी कुठे राहू? ए बाबा कुठं पण तुझी व्यवस्था करून घे, मी काय करू त्याला? आता माझ्याकडे पैसे नाही, काहीच नाही, कसं कुठे राहू मी? अरे तर मग मी काय करणार आहे? कुठेतरी एखादं काम शोध, तिथं राह तू, मी काय काम करू? शोधायला याला त्याला टाइम लागेल का नाही? लगेच काम देतं कोणी? अरे मग आता बघ काहीतरी कर. काय करू आता? रात्रीपासून एकटं जेवेल नाही, माहितीये का? जेवण सुद्धा दिलं नाही रात्री. आपण रात्री बोललो त्याच्यानंतर तिने लगेच भांडण केलं का? हा, अरे देवा देवा, मग तर आता प्रॉब्लेम रात्री बाहेर झोपेल होतो, जेवण सुद्धा दिलं नाही मला. रात्रीपासून उपाशी, भूक लागली माहितीये का आता? अरे बापरे बापरे बापरे. मग तुझ्याकडे आता काही पैसे नाही का? काहीच नाही होते, ते काढून घेतले त्याने. अरे बाबा तू एक काम कर, 5-10 मिनिटं इथं बस, तिचा फोन बिन आला ना तू जाय घरी. ती फोनच करणार नाही आता. लय आगाव आहे का ती? हो, लय आगाव ते. लय तिखट मिरची. हा, अरे बापरे, येऊच नको म्हणे तू आता परत माझ्याकडे. मग आता काय करायचं? तिच्या संग चॅटिंग केली ना, तिच्या संगच राह म्हणे. अरे बापरे बापरे, नाही नाही राय बी नाही, माझ्याकडून काय होणार नाही. मला पण लेकर बाळ आहे बाबा, मला संसार आहे. मग आता मी काय करू? मी कुठे राहू? तू कशाला चॅटिंग केली माझ्यासोबत? अरे बाबा मला कसं वाटलं आपण थोडा वेळ बोलू, मला झोप येत नव्हती म्हणून म्हटलं तुझ्यासोबत चॅटिंग करावं, म्हणून मी केली. आपण आता हे चॅटिंग अशी भोवली ना मला, हुसकून द्यायला घरातून, त्याचं काय करायचं? मग आता काय करू? मी जाऊ दे कुठेतरी मित्राची तर थांब तू. मित्र नाही, कोणी नाही नाही म्हणता मित्र पण मला. मग आता काय करणार तू? आता काय कुठेतरी राहणं लागणार नाही, तुझ्या पैसेच राहतो. ए बाबा माझ्यापाशी काय राहायचं म्हणू नको, कारण माझा नवरा ना कधी मला बघितलं ना तुला घरात तर पार तो सगळं धिंगाणा करून टाकल, माझा संसार तुटून जाईल सगळा. मग आता कुठे जाऊ मी? कुठेतरी कर तू ऍडजस्ट. कुठे करू ॲडजस्ट? तुझ्या हिशोब कोणीच नाही ना मला. अरे मान्य आहे मला, माझ्याशिवाय तुला कोणी नाहीये, पण आता कर ना तू काहीतरी. काहीच करू शकत नाही मी आता. तुझ्या हिशोब कोणीच नाही मला. आता तुझ्याच पैसे राहणार मी. नाही रे बाबा, मी तर नाही ऍडजस्ट करणार. तुला एक काम करून भाड्याने घेऊन देऊ का मी? हा चालन ना. हा हा चालन. मग काय कर, 2-3 दिवसासाठी तुला एखादी रूम भाड्याने घेऊन देते, आणि ते तू बघ, ते तुझ्या बायकोचा राग शांत झाला तर मग तिने जर फोन केला तर मग निघून जाय तू. 2-3 दिवस थांबू. हा, कारण मी माझ्या घरात. शांत नाही झाला मग काय करायचं? अरे होईल बाबा, सगळ्या बायांचा राग होतो, माझ्या बिनावर सोबत भांडणं होते ना, मी 3-4 दिवसात त्याला परत बोलून घेते. ही लय बेकार आहे ही. बापरे लय लय आगाव आहे. तू तरी बरी एक टायमाला त्याच्यापेक्षा लय आगाव आहे ती. बाई ग, आता काय करायचं मग? चल एक काम करू, हाय 3-4 दिवसाचं राग शांत नाही झालं तर मग बघू आपण नंतर. बरं आता मला लय भूक लागली, रात्रीपासून जेवेल नाही मी. हा मग काय करू आता? फार पैसे असतील ना ते, आम्ही हॉटेलमध्ये जातो, म्हणजे मी जेवण तुला करतो. पैसे देऊ? मग आता चॅटिंग तू केली ना माझ्या संग. आता माझ्याकडे तर पैसे बाबा नाही आता. हॉटेलमध्ये जातो, काहीतरी खातो मी. हा, थोडं भूक लागेल मला. किती पैसे देऊ तुला? दे 10-20 हजार रुपये असतील तर. अरे तुला 10,000 रुपये एवढं काय करायचंय तुला? मग आता राहायचं, खाणं पिणं अरे माझं. तर रूम भाडं मी देते, त्याचं नको तू टेन्शन घेऊ, ती बाई माझ्या ओळखीची. हा रूम भाडं मी देते, तुला खाय प्यायला 1-2 हजार रुपये देते ना मी. बर ठीक आहे, चालतंय मग. हा 1-2 हजारात होईल ना? हा चालेल ना. फोन पे करते, हा आणि तिथं तू नाश्ता करून घे मग. बर, ते रूमचे पैसे नको टाकू, माझ्या जवळ दे, मी करून घेतो रूम. बरं त्याचे 2 हजार टाकते नाश्त्याला तुला, म्हणजे 2-3 दिवस तुला पास होते ना, 3-1 हजार रुपये असे 5 हजार टाकते तुला मी. बर चालेल. तू तर कधी मला एवढे पैसे दिले नाही बाबा, पण माझ्या कोणच घ्यायला लागलं तू. चॅटिंग मी केली का? म्हणजे चॅटिंग केली म्हणून मलाच आहे का ते त्रास? मग आता नसतं त्याने पाहिलं अरे चालू मला होतं ना झोप येत आपलं नव्हती सुरळीत. रात्री ना, म्हणून म्हटलं तुझ्यासोबत हाय टाकला, हा. तू मला ऑनलाईन दिसला म्हणून मी चॅटिंग केली. मग ते चॅटिंग मुळे झालं नाही सगळं. रात्री चॅटिंग कशाला करायची? अरे बाबा मला वाटलं तू ऑनलाईन दिसला म्हणून मी केली. हा, पण ते आता गोंधळ झाला ना सगळं, ऑनलाईन होतं म्हणून. हे बघ त्याच नंबरवर टाकून आहे भैया. हा 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 हे बघ ठीक आहे. आले का बघ बरं. वाजला फोन तसा. हा हा आले आले. आले ना, 5 हजार केले बरं का. बर आता 3-4 दिवस काही मला फोन बिन करू नको. हा. त्याचा राग शांत झाला का फक्त मला सांग, त्याचा राग शांत झाला मी जातो म्हणून. बर ठीक आहे, कुठेतरी चालेल. राहून घे, एखादा रूम बिम कर, हा आणि नाश्ता बिष्टा बाहेर करायचं, आणि थोडंफार कुठं मित्रासोबत काम बी मला जाय. बघतो आता. हा? मित्राला फोन लावतो तसा मी. हा कुठं काम असेल तर जाय मग. आता हा? जेवण करतो जाऊन, लय भूक लागली कारण मला. जाऊ का आता माझ्या नवऱ्याने जर मला बघितलं ना इकडं तर परत लफडं होऊन जाईल. बरं. तुझा संसार तर तुटला, माझा बी तुटून जाईल. जाऊ का ठीक मग आहे. मी? हा हा येते. हा हा चला, सोय पाणी झाले आता महिन्याचे. 5,000 रुपये भेटले, महिन्याचं निघून जाईन आपला कसा पण. टेन्शन नाही राहिलं. हिला कुठं माहिती आहे हिला फसवलं म्हणून मी. चला येतो मग. आता जेवतो, काहीतरी खातो.